मित्रांनो, या पिकामध्ये किडीच्या बाबतीमध्ये जर विचार केला, तर घाटे अळी ही प्रमुख कीड आहे. आणि रोगांच्या बाबतीमध्ये विचार केला तर मर रोग हा प्रमुख रोग आहे. आता या घाटे अळीच्या नियंत्रणासाठी आपण एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब केला पाहिजे. प्रत्येक वेळेस शेतकरी हा विचार करतो, की एखादी कीटकनाशक फवारणी केली, की अळीचं नियंत्रण होतं आणि ते आपल्याला तात्काळ नियंत्रण मिळावं, ही अपेक्षा ठेवत असतो. परंतु एकात्मिक कीड नियंत्रणाचा जर अवलंब केला, तर पर्यावरणामधले कुठलेही धोके होत नाहीत. फवारणी करताना शेतकऱ्यांना जे धोके होतात, ते धोके टाळता येतात. आणि हरभरा पिकामधल्या दाण्यामध्ये जे काही अंश या कीटकनाशकाचे किंवा बुरशीनाशकाचे उतरणार आहेत, या अंशाचं सुद्धा प्रमाण आपण कमी करू शकतो. यासाठी एक 2-3 बाबी मी सांगेल, की या पिकामध्ये पक्षी थांब्यांना फार अनन्यसाधारण महत्व आहे. एक तर तुम्ही हरभऱ्याची पेरणी करताना एक 100 ग्रॅम ज्वारीचे दाणे मिक्स करून सगळीकडे टाकून द्या, जेणेकरून ज्वारीचे धाट उभा टाकतील आणि हे पक्षी थांबे म्हणून पुढच्या काळामध्ये कार्य करतील. ज्या ठिकाणी आपण ज्वारीचे किंवा मकाचे दाणे टाकले नाहीयेत, अशा ठिकाणी आपल्याला एक उंच काठी आणि त्याला आडवी काठी अशी लावून टी आकाराचे पक्षी थांबे एकरी आपण 20 पासून ते 40 पर्यंत उभा करू शकतो. हे वेगवेगळ्या ठिकाणी जर पक्षी थांबे उभा केले, तर सकाळी एक 7-7:30च्या दरम्यान अनेक पक्षी या पक्षी थांब्यावर येऊन बसतात आणि वरच्या भागामध्ये आलेल्या ज्या काही अळ्या आहेत, त्या अळ्या टिपण्याचं काम या पक्षी थांब्याच्या माध्यमातून केलं जातं. दुसरी उपाययोजना आहे, या पिकामध्ये फुलोरा अवस्था चालू झाली किंवा कळी अवस्था, की कामगंध सापळ्यांचा सुद्धा वापर केला पाहिजे. यामध्ये कामगंध सापळ्यामध्ये नर जे काही असतात फुलपाखरू, तर हे सगळे नर आकर्षित होतात आणि ते नर त्या कामगंध सापळ्यामध्ये अडकून पडतात. आणि तिसरा महत्वाचा बाब जी आहे एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये, ती मात्र घरी तयार केलेल्या निंबोळी अर्काची फवारणी. आता मी घरी तयार केलेल्याच निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी असा आग्रह का करत आहे, की मार्केटमध्ये जेवढे काही निंबोळी अर्काचे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत, एकतर ते इतके महाग आहेत, त्याच्यावर एवढा पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. आणि दुसरी बाब, घरी तयार केलेल्या 5% निंबोळी अर्काच्या तुलनेमध्ये नक्कीच ते चांगले नाहीये. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या निंबोळी अर्कापेक्षा, सगळ्या निंबोळी अर्कापेक्षा घरी तयार केलेल्या 5% निंबोळी अर्काला अत्यंत चांगले रिझल्ट मिळतात. यासाठी आपल्याला मार्केटमध्ये बऱ्याच वेळेस भरडा उपलब्ध होतो निंबोळीचा. तो भरडा विकत घेऊन यावयाचा आहे फक्त. आणि ज्या दिवशी फवारणी करावयाची आहे त्या दिवशीच्या आदल्या रात्री 5 किलो निंबोळीचा भरडा 10 लिटर पाण्यामध्ये भिजवून ठेवावायचा आहे. दुसऱ्या दिवशी तो अत्यंत चांगल्या प्रकारे गाळून काढावायचा आहे आणि 15 लिटरच्या पंपासाठी 1.5 लिटर किंवा 150, 15 लिटरच्या पंपासाठी 1.5 लिटर असं निंबोळी अर्क वापरावायचा आहे. म्हणजे जे आपण 10 लिटर निंबोळीचा अर्क काढणार आहोत, त्या 10 लिटर मधून प्रत्येक 15 लिटरच्या पंपासाठी 1.5 लिटर घ्यावायचा आहे. अशा प्रकारे जर फवारणी केली तर 10,000 पीपीएम निंबोळी अर्कापेक्षा सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळतात. आता मित्रांनो, तुम्हाला या कीड व रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी 3 फवारण्यांची शिफारस या हरभरा पिकामध्ये करण्यात आलेली आहे. त्या 3 फवारण्या कशा घ्यावायच्यात बघा. पहिली जी फवारणी घ्यावायची आहे, ती फुटवे अवस्थेमध्ये घ्यायची. म्हणजे 15 ते 20 दिवसांनी. पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी. या ठिकाणी घरी तयार केलेले 5% निंबोळी अर्क यासोबत विद्राव्य खतामध्ये तुम्हाला जी पहिली फवारणीची शिफारस केली होती, त्यामध्ये 19-19-19 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे ही पहिली फवारणी करावयाची आहे.
या ठिकाणी निंबोळी अर्काची आपण फवारणी करत असल्यामुळे मित्र किडीचं संगोपन होतं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आणि त्याचबरोबर पानामध्ये कडवटपणा निर्माण होऊन आपोआपच अळीचं प्रमाण पुढच्या अवस्थेमध्ये कमी होत जातं. म्हणून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण निंबोळी अर्क अधिक 19-19-19 अशा अशी फवारणी ही 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान घ्यावी. दुसरी जी फवारणी घ्यावयाची आहे ती मात्र कळी अवस्थेमध्ये घ्यावयाची आहे. म्हणजे पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी ही फवारणी घ्यावयाची आहे. या फवारणीसाठी इमामेक्टिन बेन्झोएट जे मार्केटमध्ये प्रोक्लेम किंवा इतर नावाने उपलब्ध आहे, हे 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यासाठी ह्याची शिफारस आहे. त्यासोबत एक बुरशीनाशक या ठिकाणी शिफारस केलेली आहे. बुरशीनाशक थायोफिनेट मिथाइल जे मार्केटमध्ये रोको या नावानं हे औषध उपलब्ध आहे. हे आपल्याला 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी घ्यावायचं आहे. यासोबत विद्राव्य खताच्या ज्या शिफारशी आहेत, दुसरी फवारणीची शिफारस ज्यामध्ये 1261 अधिक सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड 2 आहे, हे घ्यावायचं आहे. म्हणजे एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक आहे. कीटकनाशकामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट आहे, बुरशीनाशकामध्ये रोक्को आहे आणि जैविक आपलं विद्राव्य खतामध्ये 1261 आणि सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड 2 अशी फवारणी आपल्याला कळी अवस्थेमध्ये 30 ते 35 दिवसांनी घ्यावयाची आहे. जेणेकरून कळीवर किंवा पानावर जी काही बुरशी आहे, कमी प्रमाणात बुरशी असली, ही बुरशी सुद्धा या रोको या बुरशीनाशकामुळे नियंत्रणात येते आणि पुढच्या अवस्थेमध्ये जर दुही पडली तर या दुहीमुळे जी बुरशी वाढणार होती आणि फुलगळ होणार होती ती आपण पूर्णपणे टाळू शकतो. यासाठीचा प्रतिबंधात्मक फवारणी म्हणून या रोकोचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तिसरी जी फवारणी घ्यावयाची आहे ती घाट्यामध्ये दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये घ्यावयाची आहे. यावेळेस पुन्हा आपल्याला घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक घ्यावयाचं आहे, ज्यामध्ये फ्ल्यूबेंडामाइड 19.5% जे मार्केटमध्ये टाकोमी नावानं उपलब्ध आहे, हे 3 ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रीनिलिप्रोल जे मार्केटमध्ये कोरॅजन नावानं उपलब्ध आहे, हे 3 मिली. दोन्हीपैकी एक कीटकनाशक घ्यावायचे आहे, टाकोमी किंवा कोरॅजन, आणि त्यासोबत एक बुरशीनाशक घ्यावायचं आहे, ज्यामध्ये प्रोपिकोनॅझोल जे मार्केटमध्ये टिल्ट या नावानं उपलब्ध आहे, हे 10 मिली प्रति 10 लिटर पाणी अशी शिफारस आहे. किंवा या ठिकाणी रोको घ्यावायचं 20 मिली प्रति 10 लिटर पाणी. म्हणजे बुरशीनाशकामध्ये टिल्ट किंवा रोको या दोन्हीपैकी एका बुरशीनाशकाचा जर वापर केला तर मित्रांनो शेवटच्या टप्प्यामध्ये जो तांबेरा किंवा इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव या पिकामध्ये होत आहे, त्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव ही आपण त्या अवस्थेला चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. त्यासोबतच टाकोमी किंवा कोरॅजन पैकी दोन्हीपैकी एक जर कीटकनाशक वापर केला तर घाट्यामध्ये आतमध्ये शिरून जी अळी त्या अवस्थेला दाणा खात असते, त्या अळीचं सुद्धा नियंत्रण आपण या दोन्हीपैकी एका कीटकनाशकामुळे करू शकतो. मित्रांनो, या फवारणीमध्ये आपल्याला विद्राव्य खत जी 05234 आहे हे टाकावायचं आहे, 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, जेणेकरून दाण्याचा आकार, दाण्याची क्वालिटी, चकाकी वाढली पाहिजे आणि एकंदरीत दाण्याचा आकार वाढून कमीत कमी आपल्याला 10 ते 15% उत्पादनामध्ये वाढ करून घ्यावायची आहे. यासाठी आपल्याला ही 05234 ची फवारणी या शेवटच्या फवारणीच्या माध्यमातून द्यावायची आहे. अशा प्रकारे आपण कीड व रोग व्यवस्थापनामध्ये या जर 3 फवारण्या जर वेळेवर पडल्या तर किडींचा, रोगांचा बंदोबस्तासोबतच जे काही न्यूट्रिशन लागणार आहे त्या स्टेजला, जे काही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन लागणार आहे, ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे या पिकामध्ये होतं. त्यामुळे या 3 फवारण्याची शिफारस या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, या हरभरा पिकामध्ये ही जी पंचसूत्र आहेत, या 5 सूत्राचा वापर करून आपण
मर रोगाच्या व्यवस्थापनाबरोबरच 12 ते 14 क्विंटल प्रति एकरी उत्पादकता आपल्याला कशी मिळेल, या बाबीवर प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे हरभरा पिकाचं सुद्धा अस्तित्व अनेक काळापर्यंत आपल्याला टिकवून ठेवावयाचं आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये ही विकसित झालेली सोयाबीन अधिक हरभरा ही पीक पद्धती आपल्याला टिकवून ठेवावयाची आहे, जेणेकरून या दोन्हीही पीक पद्धतीमधून म्हणजे 10 क्विंटल सोयाबीन आणि 10 क्विंटल हरभरा जर झाला, तर या पीक पद्धतीमधून एकरी ₹1.5 लाख मिळवण्याची क्षमता या पीक पद्धतीमध्ये आहेच. त्यासोबत मराठवाड्यामधल्या जमिनीमध्ये सुद्धा या पीक पद्धतीच्या माध्यमातून एकरी ₹1.5 लाख कमवण्याची जी क्षमता या पीक पद्धतीमध्ये आहे. या मुद्द्यासहित